नमस्कार सर्व भावी शिक्षक व शिक्षिका माझ्या बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार। गेले कित्येक दिवस झाले आपण टेटची वाट बघत होतो म्हणजे काय तर आपण प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असताना कोणी शाळेत शिकवत असतील, कोणी कोचिंग क्लासेस घेत असतील, कोणी त्यांच्या संसारात रममान असतील, कोणी एखादा व्यवसाय करत असतील किंवा इतर कोणत्याही कामात ते बिझी असताना सुद्धा मनात कुठेतरी एक आशा होती की टेटची जाहिरात यावी, एक्झाम द्यावी आणि आपलाही नंबर लागावा। आणि असू का नाही, आपण सर्व डीएड धारक बंधू भगिनी आपण शिक्षक होत असतानाच नेहमी आशावादी असतो। आपल्या एज्युकेशन आपण ज्यावेळेस शिकत असतो त्यावेळेस आशावादी राहणं हे आपल्या कोर्समध्येच आपल्याला शिकवलं जातं। तर बघा, आजच टेट 3 ची जाहिरात आली। मागे पण 2 टेट झाल्या, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपलं सिलेक्शन राहून गेलं। मागच्या वेळेसही टेटची जाहिरात अगदी वेळेवर आली, 15 दिवस आपल्याला तयारीला मिळाले होते आणि आताही अगदी 20 ते 24 दिवस प्रत्येकाला तयारीला मिळत आहेत। तरी पण ह्या टेटच्या वेळेस प्रत्येकाने अगदी बघा, काही फ्रेशर्स आहेत पण काही असे लोकही आहेत की ज्यांनी वयाची 30-35 गाठली आहे। आता हा आपल्यासाठी एक शेवटचा संधी म्हणून आपण थोडंसं मोटिवेट होऊया। हे जे शेवटचे आपल्याला 24 दिवस मिळाले आहेत या 24 दिवसांचं सोनं करूया। या 24 दिवसात असं काही प्लॅनिंग करूया की आपल्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळेल। आपण सर्वांनी या 24 दिवसात असं काहीतरी प्रयत्न केले पाहिजे की आपले मार्क्स हे अगदी मेरिटच्या जवळपास आले पाहिजे, जेणेकरून नंतर दुसरी यादी तिसरी यादीची आपल्याला वाट पाहायची गरज नसली पाहिजे। पहिल्याच यादीत आपलं काम झालं पाहिजे, असे काही आपण प्रयत्न करूया। जे काही बंधू भगिनी माझे टीचिंग मध्ये ऑलरेडी असतील, म्हणजे कोणी शाळेमध्ये असतील, कोणी कोचिंग क्लासेस घेत असतील, त्यांनी तर म्हणजे त्यांचा बेस झालेला आहे असं समजू। रेग्युलर आपण टीचिंग करत असताना बऱ्यापैकी आपल्याला नॉलेज येऊन जातं। आता फक्त आपल्याला तयारी करायची आहे ती मॅथ्स आणि मेंटल ॲबिलिटी। आपण लास्ट टाइम बघितला पेपर, IBPS ने अगदी 120 क्वेश्चन्स म्हणजे 200 आउट ऑफ 120 क्वेश्चन्स हे मॅथ्स आणि रिझनिंग वरच टाकले। यावेळेसही तसाच पेपर पॅटर्न आपण मनात धरूया। माहित नाही तसाच येईल की अजून काही त्यात चेंज होईल। दिवसेंदिवस ज्या काही घडामोडी घडत जातील त्यानुसार आपल्याला थोडीफार कल्पना येईलच, पण तरीही ते म्हणतात ना, आपण आपले शस्त्रास्त्र तयार ठेवूया। या 24 दिवसात आपण इतकी तयारी करूया की आपले मार्क्स हे मेरिट पर्यंत जातील आणि आपण या 24 दिवसात मॅथचे सर्वात जास्त सराव करूया। बघा, आपल्या चॅनलवर मी मॅथ अगदी बेसिक पासून तर अगदी ऍडव्हान्स पर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशन लेवल पर्यंतचं मॅथ्स मी शिकवण्याचा प्रयत्न करते। डेली आपले व्हिडिओ येत जातील, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मॅथची तयारी आपली अगदी व्यवस्थित होईल, रिझनिंगची तयारी आपली व्यवस्थित होईल। तेच आपला मेजर आणि स्ट्रेंथ आहे आपली। शिक्षक होण्यासाठी मॅथ्स आणि रिझनिंग हे आपलं स्ट्रेंथ समजूया आणि त्याची आपण कसून तयारी करूया। या 24 दिवसात आपल्याला एक आमूलाग्र बदल घडवायचा आहे। या 24 दिवसानंतर कदाचित आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळेल। त्यामुळे अगदी मोटिवेट होऊन आजपासून नाही, आत्तापासून आपण एक मोटिवेशन घेऊया आणि टेट 3 च्या तयारीला लागूया। धन्यवाद।